नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टाने राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयांना विविध पदांच्या भरतीसाठी जे सूचनापत्र निर्गमित केले होते, त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघु लेखक श्रेणी 3, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई व हमाल या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यानंतर विविध पदांसाठी निवड यादीतील आणि प्रतीक्षा यादीतील रिक्त पदांची संख्या जाणून घेऊया. निवड यादीमध्ये लघु लेखक श्रेणी 3 या पदासाठी एकूण 568 पदे रिक्त आहेत. तसेच 146 पदे ही प्रतीक्षा यादीमध्ये असणार आहेत. कनिष्ठ लिपिक या पदासाठी निवड यादीत 2795 पदे रिक्त असणार आहेत. तसेच 700 पदे ही प्रतीक्षा यादीमध्ये असणार आहेत. तसेच शिपाई व हमाल या पदासाठी निवड यादीमध्ये 1266 पदे असून प्रतीक्षा यादीमध्ये 318 पदे आहेत. तसेच लघु लेखक श्रेणी 3 या पदाकरिता 7व्या वेतन आयोगानुसार S14 ही वेतन श्रेणी असून त्यासाठी 68,600 ते 1,22,800 असा पे बँड असणार आहे. त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार S6 ही वेतन श्रेणी असून 19,900 ते 63,200 असा पे बँड असणार आहे. त्यानंतर शिपाई व हमाल या पदाकरिता S1 ही वेतन श्रेणी असून 15,000 ते 47,600 असा पे बँड असणार आहे. प्रत्येक पदांकरिता सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच उमेदवारास 28 मार्च 2006 नंतर जन्मलेल्या हयात मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. तसेच जर उमेदवारास नैतिक अधपतनाचा समावेश असलेल्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली असेल किंवा त्याला किंवा तिला उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय किंवा संघ लोकसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे घेतलेल्या परीक्षेस बसण्यापासून कायमची मनाई केली असेल किंवा निवडीसाठी प्रतिबंधित ठरविलेले असेल तर तो किंवा ती उमेदवार नियुक्तीसाठी पात्र असणार नाही. यानंतर लघु लेखक श्रेणी 3 या पदाकरिता पात्रता जाणून घेऊया. या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवारांनी पदवी घेणे आवश्यक आहे. पण कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे उमेदवारास पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्रावर इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघुलेखन यासाठी 80 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती असणे आवश्यक आहे. यानंतर उमेदवारांनी महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ म्हणजेच NIC, DOE, ACC, एपटेक, NIIT, CDAC, डाटा प्रो, SSI, बोस्टन, सेडिट किंवा MSCIT या संस्थेकडून MS ऑफिस, MS वर्ड, वर्डस्टार 7 आणि ओपन ऑफिस ORG या व्यतिरिक्त विंडोज आणि लिनक्समध्ये वर्ड प्रोसेसर चालवण्यामध्ये प्रावीण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. कनिष्ठ लिपिक या पदाकरिता लघु लेखक या पदाची जी काही पात्रता आहे तीच पात्रता कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागू आहे. फक्त कनिष्ठ लिपिक या पदाकरिता इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक आणि मराठी टंकलेखनाची गती ही 30 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती असणे आवश्यक आहे. यानंतर शिपाई व हमाल या पदांकरिता उमेदवारांनी किमान 7वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याची
शरीरयष्टी ही चांगली असावी. यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारासाठी परीक्षा शुल्क हा ₹1000 असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ती ₹900 आहे. यानंतर परीक्षा नेमकी कशा स्वरूपाची असणार आहे याविषयी माहिती घेऊया. कनिष्ठ लिपिक व शिपाई व हमाल या पदांकरिता चाळणी परीक्षा असणार आहे. कनिष्ठ लिपिक या पदाकरिता चाळणी परीक्षेसाठी 40 गुण असून शिपाई व हमाल यांच्या चाळणी परीक्षाकरिता 30 गुण असणार आहेत. त्यानंतर इंग्रजी लघुलेखन चाचणी ही लघुलेखक या पदाकरिता 20 गुणाची असणार आहे. त्यानंतर कनिष्ठ लिपिक व शिपाई व हमाल यासाठी इंग्रजी लघुलेखन चाचणी असणार नाही. तसेच मराठी लघुलेखन चाचणी ही लघुलेखक या पदासाठी 20 गुणासाठी असणार आहे व कनिष्ठ लिपिक व शिपाई व हमाल या पदांकरिता मराठी लघुलेखन चाचणी असणार नाही. त्यानंतर इंग्रजी टंकलेखन चाचणी ही लघुलेखक या पदासाठी 20 गुणांसाठी असणार आहे. तसेच कनिष्ठ लिपिक या पदासाठी ही चाचणी 20 गुणाची असणार आहे. तसेच शिपाई व हमाल या पदाकरिता इंग्रजी टंकलेखन चाचणी ही लागू नाही. तसेच मराठी टंकलेखन चाचणी ही लघुलेखक या पदाकरिता 20 गुणाची असून कनिष्ठ लिपिक या पदाकरिता ती 20 गुणाची असून शिपाई व हमाल या पदाकरिता मराठी टंकलेखन चाचणी लागू नाही. शिपाई व हमाल या पदाकरिता 10 गुणाची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी असणार आहे. सर्व पदांकरिता मुलाखत ही अनिवार्य असून लघुलेखक या पदाकरिता मुलाखतीसाठी 20 गुण असणार आहेत. कनिष्ठ लिपिक या पदासाठी मुलाखतीस 20 गुण असून शिपाई व हमाल या पदासाठी मुलाखतीस 10 गुण असणार आहेत. अशी लघुलेखक या पदाकरिता एकूण 100 गुणांची व कनिष्ठ लिपिक या पदाकरिता एकूण 100 गुणांची व शिपाई व हमाल या पदाकरिता एकूण 50 गुणांची परीक्षा असणार आहे. यानंतर कनिष्ठ लिपिक व शिपाई व हमाल या पदांकरिता जी चाळणी परीक्षा असणार आहे त्यासाठी इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडीच्या ज्ञानासह सामान्य ज्ञान हे विषय असून कनिष्ठ लिपिक या पदाकरिता 40 गुणाची चाळणी परीक्षा असून त्यासाठी 40 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी किंवा मराठी भाषेतील प्रश्न असणार आहेत. तसेच शिपाई व हमाल या पदाकरिता 30 गुणाची चाळणी परीक्षा असून त्यासाठी 30 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी व मराठी भाषेतील प्रश्न असणार आहेत. कनिष्ठ लिपिक पदासाठी चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचा समावेश केला जाणार आहे. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांना एका 7 या गुणोत्तराप्रमाणे लघुलेखन चाचणीसाठी बोलवले जाईल. तसेच अल्पसूचीमधील शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणाइतके गुण एकापेक्षा जास्त उमेदवारांनी मिळवले असतील तर अशा सर्व उमेदवारांना लघुलेखन चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी बोलवले जाईल. इंग्रजी भाषेसाठी श्रुतलेखनाचा कालावधी हा 6 मिनिटाचा असून अपेक्षित श्रुतलेखनाची गती ही 100 शब्द प्रति मिनिट आहे. श्रुतलेखनासाठी एकूण 600 शब्द असून त्यासाठी 40 मिनिटे हा प्रतिलेखन वेळ असेल. तसेच मराठी भाषेसाठी श्रुतलेखनाचा कालावधी हा 8 मिनिटाचा असून त्यासाठी अपेक्षित श्रुतलेखनाची गती ही 80 शब्द प्रति मिनिट आहे आणि श्रुतलेखनासाठी एकूण 640 शब्द असून त्यासाठी 45 मिनिटे प्रतिलेखन वेळ असेल. लघुलेखन चाचणीमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर उमेदवाराला संगणकावर 10 मिनिटात गती 3 शब्द प्रति मिनिट टंक लिखित करावयाच्या 300 शब्दांच्या 20 गुणांच्या मराठी टंकलेखन परीक्षेला उपस्थित राहावे लागेल. ज्या उमेदवारांना मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळतील त्यांनाच इंग्रजी टंकलेखन चाचणीला बसण्यास पात्र मानले जाईल. इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 गुणांची असेल, ज्यात 400 शब्दांचा समावेश असेल. ते उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटाच्या आत टंकलिखित करायचे आहे. जे उमेदवार इंग्रजी टंकलेखनामध्ये किमान गुण मिळवतील त्यांनाच मुलाखतीसाठी पात्र मानले जाईल. प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर व संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.
मुलाखतीसाठी 1:3 या गुणोत्तरात पात्र उमेदवारांना बोलावले जाईल. कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षेचा तपशील हा खालीलप्रमाणे असणार आहे. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवलेल्या उमेदवारांना 1:7 या गुणोत्तरानुसार टंकलेखन परीक्षेसाठी बोलावले जाईल. मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवणारे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीला बसण्यास पात्र असतील. इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 गुणांची असेल, ज्यात 400 शब्दांचा समावेश असेल. ते उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटांच्या आत टंकलिखित करायचे आहे. जे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांनाच मुलाखतीसाठी पात्र मानले जाईल. तसेच मुलाखतीसाठी 1:3 या गुणोत्तरानुसार उमेदवारांना बोलावले जाईल. यानंतर शिपाई व हमाल पदासाठी परीक्षेचा तपशील हा खालीलप्रमाणे असणार आहे. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवलेल्या उमेदवारांना 1:7 या गुणोत्तरानुसार स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलावले जाईल. जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाईल. प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादीही संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. तसेच चाळणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना 1:3 या गुणोत्तराप्रमाणे मुलाखतीसाठी बोलावले जाईल. प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष हे खालीलप्रमाणे असतील. लघु लेखक श्रेणी 3, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई व हमाल या पदानुसार चाळणी परीक्षा, लघुलेखन चाचणी, टंकलेखन चाचणी, स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी 35% गुण असतील आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास वर्गातील उमेदवारांना त्यामध्ये 5% गुणाची सूट दिली जाईल. आणि जे उमेदवार शिपाई व हमाल या पदाकरिता अर्ज करू इच्छितात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना की ज्या उमेदवारांनी इयत्ता 7वी परीक्षा व पुढील उच्च पात्रता म्हणजेच इयत्ता 8वी, 9वी, 10वी किंवा 12वी इत्यादी परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि त्यांच्याकडे जर इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल तर त्यांनी अर्ज भरताना काल्पनिकरित्या इयत्ता 7वीसाठी 50% गुण प्रविष्ट करायचे आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी फक्त इयत्ता 7वी पात्रता धारण केली असेल म्हणजे त्यांनी 8वी, 9वी, 10वी किंवा 12वी वगैरे परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर त्या उमेदवारांनी मात्र इयत्ता 7वीमध्ये मिळालेल्या प्रत्यक्ष गुणाचा उल्लेख करायचा आहे. आणि तसेच किमान पात्रता प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे.